किती एकदा माहेरी येईन झालतं बघ. कुठं गेल्यास ग? अगं बाई बाळा आलीस तो कशा आहेस ग? बरं आहे का ग माझं पिल्लू माझं सोनं ग बाई? आई मी एकदम मस्त आहे बघ. तू कशी आहेस सांग? अगं बाई ताई तुम्ही आलात? होय होय वहिनी मी आले. आई वहिनी तिच्या माहेरी गेली नाही काय ग? अगं तू येणार होतीस ना, मग ती कशी काय झालं माहेरला? इथे कामं कोण करायची माहेरला गेल्यावरती? हे घ्या पाणी. अगं आई तू असं कसं बोलतेस ग? वहिनी काय कामवाली आहे वे? अरे तुला माहित नाही काय, माझी बी कंबर दुखत्या. मग कोण घरातलं काम करायचं? मी कुठं म्हणते दिली ती कामवाली आहे म्हणून. अगं आई मी करीन की सगळी कामं. असं कुठं लिहिलंय की नंदानी माहेरला आल्यावर नुसता आरामच करायचं, काय कामच करायची नाहीत. माझी ननंद जेव्हा घरी येते का नाही ती मला सगळं काम करू लागत्या. मी म्हणलं ना काय करू नका ताई, तर तरी पण मला काय म्हणते माहितीये काय, अहो वहिनी चला पटापटा सगळी कामं करूया आणि मस्त एन्जॉय करूया. मग आम्ही टीव्ही बघतोय, शॉपिंगला जातोय, कधी कधी मूवीला पण जातोय. आणि आमची सासू पण येत्या ग मेन म्हणजे. आणि आम्ही तिघी खुश असलो का नाही घरातलं सगळं वातावरण कसं एकदम आनंदात असते. खरं तर आई ना या सगळ्या गोष्टी ना बायकांच्याच हातात असतात बघ. घराला सुखी ठेवायचं का दुःखात ठेवायचं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मुलगी, सून, सासू म्हणजे आई, सगळी ही घरातली 3 व्यक्ती खुश असल्या का नाही सगळं घर कसं एकदम भरभर आणि सुखा समाधानानं भरलेलं वाटते. आणि आई आम्हा मुलींना काय पाहिजे असते ग? सगळ्यात महत्त्वाचं आमच्यासाठी काय असते माहिती काय, की आम्ही माहेरला आल्यानंतर आमचे भाऊ भाऊजे, आई वडील यांच्या संग आनंदाचे क्षण घालवायचे असतात आम्हाला. हेच आमच्यासाठी सगळ्यात मोठं गिफ्ट असल्यासारखं असते. वहिनी लक्ष्मीपूजा झाल्या ना तर तू जा माहेरी आणि भाऊबीजेन झाल्यानंतर निवांत ये. नाही नाही ताई तुम्ही आलाय आणि मी कसं जाणार ना. अगं नाही सुनबाई, अंजी बरोबर बोलल्या, जाऊन याचं 4 दिवस माहेरा निवांत. हा बरोबर सासूबाई आवरते.